सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला डॉक्टर आनंदीबाई जोशी. कालच्या भागात आपण बघितलं की आनंदीबाई शाळेमध्ये छान भाषण देत होत्या. पुढे बघूया. गोपाळरावांच्या मनात कुठेतरी भीती वाटली. मन धास्तावलं. ही मुळूमुळू रडणारी आनंदी, पण तिचं वेगळं स्वरूप दिसत होतं आज. आपणच ही आग भडकवली आणि ही आग आकाशाला भिडू पाहत होती. या आगीत आपलं अस्तित्व टिकेल का? ही आपला त्याग तर करणार नाही ना? मनोमन व्यथित होऊन ते आनंदीला ऐकू लागले. टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषण संपवून आनंदी खाली मान घालून बसली. बोट 9 तारखेला निघणार होती, पण 7 तारखेलाच निघायचं ठरलं. गोपाळरावांनी श्रीरामपूरचं बिऱ्हाड आवरून 4 तारखेला ते पटवर्धनांच्याकडे कलकत्त्याला येऊन राहिले. जायच्या आदल्या दिवशी गोपाळराव कलकत्त्याच्या रस्त्यावरूनच उगाचच भटकत होते. बोट पहाटेच निघणार होती. फळं मिठाई घ्यायची होती, पण उत्साहच वाटत नव्हता. आपण करतो ते बरोबर आहे का? परिणाम काय होणार? लहानपणापासूनच स्त्री शिक्षणाच्या वेडानं झपाटलं होतं. त्या वेडाची परिणिती आता बायकोला 7 समुद्रापलीकडे पाठवायपर्यंत आली होती. काही सुचत नव्हतं. वेड्यासारखे भटकून बऱ्याच वेळाने ते घरी आले. आनंदी डोळे मिटून पडली होती. तिला उठवलं नाही. त्यांची सारी रात्र तळमळ गेली. विचार सुचू देत नव्हते. तिथं काय होईल? कशी राहील? सुस्थितीत आपल्या हातात पडेल ना? आकाशात गिरट्या घेण्यासाठी पिंजऱ्यातून पक्षाला सोडतो आपण. आपला इशारा केल्याबरोबर पिंजऱ्यात येईल ना पक्षी परत? पहाटेचे 3 वाजले. आनंदीला उठून तयारी करायला सांगितलं. त्यांचे डोळे पाणावले. सांगून ठेवलेली बग्गी आली. एक 17 वर्षाची कोवळी हिंदू मुलगी काळोखातून पाताळाकडे निघाली होती. बग्गी बंदरावरती येऊन पोचली. जणू तिरडी बांधून झाली होती. अंत्ययात्रा सुरू व्हायची होती. बंदरात एका कोपऱ्यात 5-6 लोकांच्या घोळक्यात मिसेस जॉन उभी दिसली. गोपाळरावांनी नमस्कार करून म्हटलं, माझी बायको आली आहे. तुमची सोबत मिळाली. मी निश्चिंत झालो. सामान आत गेलं. आनंदी काहीच न बोलता त्या विचित्र घोळक्यामध्ये उभी होती. गोपाळराव वेड्यासारखे इकडे तिकडे करत होते. तेवढ्यात मिस्टर जॉन्सन बायकोला पोचवण्यासाठी आले. गोपाळराव हात जोडून म्हणाले, तुमच्या बायकोला सांगा माझ्या बायकोला सांभाळून यायला. तिच्याजवळ पैसे कमी आहेत. जॉन्सनने ऐकलं न ऐकल्यासारखं करून निघून गेले. घंटा वाजली. गोपाळराव आनंदीला घेऊन बोटीत चढले. अखेरची ताटातुटीची वेळ आली. मन भरून आलं. सगळी युरोपियन मंडळी होती. ही सगळी जोडपी आलिंगनं चुंबनाचा वर्षाव करीत होती. गोपाळराव आणि आनंदी 2 वीत अंतर ठेवून मूकपणे बसले होते. मनाची तगमग चालली होती. गोपाळरावांना गैवरून आलं. गदगदल्या स्वरात म्हणाले, जॉन्सननं आपल्याला तोंडेशी पाडलं. आता तू स्वतःला सांभाळ. प्रकृतीला जप. परमेश्वर रक्षण करेल. मिसेस जॉन्सन बरोबर आनंदी एकटीच निघाली. गोपाळराव निघाले. त्यांना अश्रू आवरत नव्हते. तिच्याकडे न पाहताच ते माघारी वळले. निघताना म्हणाले, नीट राहा. हात बाटले तरी चालेल, पण हाड बाटू देऊ नकोस. तू शहाणी आहेस. गोपाळराव बंदरावर उभे राहून जाणाऱ्या बोटीकडे बराच वेळ बघत होते. डोळे झरत होते. बोटीवरचे पहिले 5-7 दिवस आनंदीला फार कठीण गेले. नजरेसमोर सारखी गोपाळरावांची अनेक रूपं दिसत होती. इतर 4 चौघांसारखा संसार नव्हताच त्यांचा. राग आला की वाटेल तशी मारझोड, चक्रमपणा, मन रक्तबंबाळ होईल असं वाकतांडव करणं, असे असले तरी त्यांचा तिला आधार वाटत होता. तिनं मन रमवण्याचा प्रयत्न केला, पण कसं रमावं? गोऱ्या बायका आपसात बोलत, पण तिच्याशी बोलत नव्हत्या. उपेक्षा करीत होत्या. त्यांच्याशी बोलणं म्हणजे अपमान करून घेणं. त्यात समुद्र आणि तिथल्या हवेचा तो त्रास. पोटात काही टिकेना. या बायांचे मांसाहार पाहून तिला आणखीनच मळमळायचं. 15-20 दिवस संपले. मिसेस जॉन्सन तर नुसती उपेक्षा करत होती.
काही विचारलं तर वस्कन अंगावर यायची. गुलामांशी बोलावं तशी बोलायची. या काळ्या मुलीला सोबत घेतल्यामुळे तिला इतर बायांनी आधीच भंडावून सोडलं होतं. तिची चूक झाली होती असं तिला वाटत होतं. चुकीची भरपाई चिडचिड करून आनंदीशी उद्धटपणे वागून करत होती. दिवस कंटाळवाणे चालले होते. तिचे बुद्धिमान संस्कारी मन जागं झालं. बोटीवरच्या लायब्ररीत खूप पुस्तकं होती. नानाविध ग्रंथ होते, शेक्सपियरपासून डिकन्सपर्यंत. आनंदीनं सिटिझन ऑफ द वर्ल्ड नावाचं एक पुस्तक सहज हाती घेतलं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, ज्याला ग्रंथ वाचनाची गोडी असते त्याची चैनबाजीची हाव नष्ट होते. ही हाव नष्ट झाली म्हणजे संसाराचा भार तो आनंदाने वाहतो. त्यामुळे त्याच्या गरजा नाहीशा होतात. निराशा कधीच होत नाही. तिनं ते वाक्य आपल्या वहीत लिहून घेतलं आणि किमया झाली. तिचं एकाकी पण नाहीसं झालं. मनाला सामर्थ्य आलं. मिसेस जॉन्सन, इतर बायका, युरोपियन लोकांचं हसणं, खिदळणं, नाच गाणी सगळं तिला निरर्थक वाटू लागलं आणि स्वतःच रंगून गुंतून गेली स्वतःमध्येच. बोट लंडनला पोचली. तब्येत खूप बिघडली होती. खाण्यापिण्याचे पैसे बोटीला दिले होते, पण या काळ्या मुलीची त्यांनी पर्वा केली नव्हती. बोट अमेरिकेकडे निघाली. तिनं सोबत आणलेले सगळी पुस्तकं वाचून झाली होती. अमेरिका जवळ येऊ लागली तसे जॉन्सनबाईंची अस्वस्थता वाढली. आनंदीने हीनदीन होऊन लाचारपणे आपल्याकडे लाळ घोटावी, आपली विनवणी करावी. पण या 17 वर्षाच्या मुलीचं सगळंच वेगळं. चेहऱ्यावर लाचारी हीनदीनता दिसत नव्हतीच. मान ताठ होती. डोळ्यात स्वाभिमानाचं पाणी होतं. हिंदू स्त्री अशीही असू शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता, कारण आजपर्यंतचा तिचा अनुभव वेगळा होता. आनंदीच्या अबोलपणाचा मिसेस जॉन्सनला फार त्रास होऊ लागला. संपूर्ण प्रवासभर तिनं आनंदीचे खूप हाल केले होते. केबिन एक होती. दोघींनी पैसे सारखेच दिले होते, पण इथे बसू नको, तिथे निजू नको, वाचू नको, लिहू नकोस असे अनेक हुकूम करून तिला सतावलं होतं. पण आनंदीचा अबोला सुटला नाही. तिच्या त्या थंडपणाचा असह्य त्रास होत होता. प्रवास 8 दिवसांवर आला. आनंदी पुस्तक वाचत होती. मिसेस जॉन्सनने कपाळाला आठ्या घालून विचारलं, एवढं काय वाचतेस तू? आनंदी शांतपणे म्हणाली, योहानचं शुभवर्तमान पुस्तक वाचते. त्यातलं तुला काय कळतं? मला कळलं. सर्व धर्मात एकच तत्त्व सांगितलं आहे. बायबल, गीता, ज्ञानेश्वरीत. चालू दे तुझा मूर्खपणा असं म्हणून जॉन्सनबाई बाहेर पेटली. ब्रेकफास्ट घेऊन ती डेकवर आराम खुर्चीत बसून समुद्राची शोभा पाहत होती. मन अस्वस्थ होतं. या गरीब काळ्या 17 वर्षाच्या मुलीनं आपल्यासारख्या उच्च शिक्षित स्त्रीच्या बोलण्यात पराभव केला, ही बोज तिला लागली होती. आपण समजत होतो तशी ही मुलगी बावळट नसून चांगली ज्ञानी आहे, हुशार आहे हे लक्षात आलं. तिच्याविषयी तिरस्कारानं मन भरून आलं. आनंदीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी, तिला डिवचण्यासाठी काही बाई ती बोलू लागली. मिसेस कार्पेंटरबाई बद्दलही भलतं सलतं घाणेरडं बोलू लागली. आनंदीनं मौन धरलं आणि पुस्तक उघडून वाचू लागली. अमेरिकेचा किनारा जवळ आला. प्रवास संपत आला. मिसेस जॉन्सननं ठरवलं, या अबोल हिंदू स्त्रीला जास्तीत जास्त त्रास द्यायचा, धमकवायचं, थोडी लाडीगोडी लावायची आणि आपल्या शाखेत ओढायची. म्हणाली, तू कार्पेंटरबाईकडे जाऊ नकोस. मला तुझ्याविषयी प्रेम वाटतं म्हणून सांगते. आणि तिला जेवढे कार्पेंटरबाईबद्दल वाईट बोलता येईल तेवढं बोलून आनंदीचं मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला तिने. पण आनंदीचं मन अगदी स्थिर होतं. ती स्थिर राहिली. म्हणाली, मी कार्पेंटरबाईकडेच जाणार. जॉन्सनबाई त्या लहान हिंदू मुलीच्या तेजापुढे हतबल झाली. तिचे सारे प्रयत्न विफल झाले. आनंदी म्हणाली, तुम्ही मला तारण्याची काळजी करता, तसंच प्रथम कार्पेंटरबाईला का नाही तारत? प्रथम स्वतःच्या देशातल्या लोकांचा उद्धार करा, मग आम्ही आहोतच. शेवटचा घाव वर्मी बसला. मग जॉन्सनबाई जी गप्प झाली तो किनारा येईपर्यंत.
सकाळी बोट बंदराला लागली. शेवटी अमेरिका आली एकदाची. समोर अजस्त्र शहर उभं होतं. प्रशस्त इमारती दिसू लागल्या. जॉन्सनबाई तिला सोडून निघून गेली. आनंदी कस्टमच्या विळख्यातून बाहेर आली. मनात धाकधूक होती. कार्पेंटरबाई आलीच नाही तर या अफाट अक्रार विक्रार जगात आपलं कसं होईल? आपल्याला पुन्हा हिंदुस्थान तरी दिसेल का? पतीचं दर्शन तरी होईल का? ती अशा विचारात असतानाच कोणीतरी अगदी तिच्याजवळ आलं. ओळखलं? मन एकदम शांत झालं. तिला पाहून आनंदीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आवेगानं ती कार्पेंटर मावशीच्या गळ्यात पडली. रडतच म्हणाली, मी तुमची भाची आनंदी जोशी. बराच वेळ दोघी एकमेकींच्या बाहुपाशात होत्या. डोळे झरत होते. कार्पेंटर मावशी भानावर येऊन तिच्या डोक्यावर थापटत म्हणाली, घाबरू नकोस, आपल्याला रोसेलला जायचं आहे. गाडीची वेळ झाली आहे. आनंदी मावशी बरोबर निघाली. कार्पेंटर मावशी आणि आनंदी आगगाडीतून रोसेलला निघाल्या. भेटीचा पहिला आवेग ओसरल्यावर आनंदी एकदम अबोल गंभीर झाली. रोसेलहून दोघीही गाडीने घराकडे निघाले. आनंदी अगदी चुपचाप गाडीत बसून होती. इकडे तिकडे काही पाहत नव्हती की नवीन गावाचं औत्सुक्य दाखवत नव्हती. घर आलं. गाडी पोर्चमध्ये थांबली. गाडी थांबताच मुली, मिस्टर कार्पेंटर वरच्या मजल्यावरून खाली आले. आनंदी गाडीतून खाली उतरली. समोर तिघी मुली कुतूहलानं आनंदीकडे पाहत होत्या. मिस्टर कार्पेंटरनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. आता काय करावं? आनंदी मंदपणे हसत दोन्ही हात जोडून नमस्कार करत म्हणाली, नमस्कार. मिस्टर कार्पेंटरच्या लक्षात आलं की ही अभिवादन करण्याची हिंदू पद्धत असावी. नंतर आनंदी धाकटी 3-4 वर्षाच्या एमिलीजवळ गेली आणि एकदम उचलून तिला कडेवर घेतलं. सर्वजण घरात आले. मुली खुर्च्यांवर बसल्या. आनंदी अवघडून उभीच राहिली. तिला बसण्यास सांगितल्यावरही ती बसली नाही. म्हणाली, मावशी, आपण स्वयंपाकर बघू. त्या विचार करत होत्या, कशी विचित्र मुलगी आहे, खुर्चीवर का बसली नसेल? स्वयंपाकघरात एक काळी स्त्री स्वयंपाक करत होती. तिला चहा आणायला सांगितलं. आनंदी तिथल्या खुर्चीवर बसली. कार्पेंटर मावशीनं विचारलं, हॉलमध्ये का नाही बसलीस? ते तिथे होते. ते काय करतेस? त्यांचं नाव माहीत नाही का? माहीत आहे, पण आमच्यात वडील माणसांचं नाव घेत नाहीत. तो त्यांचा अपमान आहे. वडिलांसमोर त्यातून पुरुषांच्या देखत खुर्चीवर बसणं आमच्याकडे त्याज्य मानतात. कार्पेंटर मावशीला फार कौतुक वाटलं. त्यांनी ऐकलं होतं की हिंदुस्थानातले लोक गलिच्छ असतात. वागणुकीच्या रीतीभाती येत नाहीत. सभ्य समाजात मिसळण्याची त्यांची लायकी नाही. आणि या मुलीच्या तर अंगाखांद्यावर संस्कृतीचे अलंकार रोळताना दिसत आहेत. ही स्वच्छ, शांत, शालीन मुलगी साऱ्या सभ्यतेचं प्रतीक आहे. चहा पिणं झालं. स्वयंपाकीणबाईंनी टेबलावर चिनी मातीच्या बशा, काटे, चमचे मांडले आणि सगळ्यांना फराळासाठी बोलवले. आनंदी म्हणाली, माझ्या खाण्याचं माहीत आहे ना? होय, तशी व्यवस्था केली आहे. बटाट्याशिवाय दुसरं इथे काहीच मिळत नाही. तेच खाऊया. आनंदीला गोपाळरावांची आठवण झाली. हजारो मैलांवरून ते आपल्याकडे क्रुद्ध नजरेने पाहत असल्याचा भास झाला. तो दिवस तसाच गेला. आनंदी प्रवासामुळे दमली होती. तिला वरच्या मजल्यावर कोपऱ्यातली खोली दिली होती. खोली छान हवेशीर होती. कोपऱ्यात मोरी होती. डास इथेही होते. तिला छान झोप लागली. एकदम सकाळीच जाग आली. तिने संस्कृत शिकायला सुरुवात केली तेव्हा गंमत म्हणून एक ओळ पाठ केली होती. रुधिरादानादधिकम दुनोती कणे कणन्मशकः. डास, माशा, ढेकूण इथेही आहेत. खोली बाहेरून येऊन तिला आवाज आला. दार उघडलं. बाहेर छोटी 7-8 वर्षांची मेरी होती. आत येऊन म्हणाली, गुड मॉर्निंग. मंडळी, आता आनंदी त्या नवीन घरात राहतीये का आणखीन पुढे दुसरीकडे जाणार आहे? तिचं त्या कार्पेंटरबाईंशी कसं काय जमतं आहे ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत
मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मीनाक्षीताईंचे पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद.